तर रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातील कर्जी या गावामध्ये दरड कोसळण्याचा धोका आहे। कर्जी गावातील 7 घरांना दरड कोसळण्याचा धोका आहे। संरक्षक भिंत उभारण्याची ग्रामस्थांनी मागणी यावेळेला केली। किती भीती वाटते तुम्हाला, किती भयभीत असता? भयभीत म्हणजे आता कसं माहिती आहे, हा आमचा पुरा आता तुम्ही बघितलं की आम्ही डोंगराच्या पायथ्याला आमची घरं आहेत। आता नाहीतरी 7-8 घरं अशी आमची आहेत आणि आमचा हे दरवर्षीचं असं आहे की इथनं वरनं फ्लोडिंगचं पाऊस जास्त झाला की पाणीचा निसरा जो होतो त्याच्यामुळे कसं होतं की हे धरण खाली येते आणि आमचा तिकडनं रस्ता जो गावाला जोडलेला जो रस्ता आहे तो तिकडनं पण तिथं पण खचला आहे। कसं तुम्ही बघताय, कसं काय कोसळली ही परवाच्या दिवशी रात्री? आता कसं प्रमाण कसं आहे? परवा दिवशी अर्ध्या रात्री अशी कोसळली की माझी सगळी फॅमिली भयभीत झाली आणि एवढा पाऊस मुसळधार लागला ती सगळी धरण माझी वाहून माझ्या घरातले आतपर्यंत गेले। पाणी माझ्या आतलं किचन पासून भरले गेलं। रात्री लोकांनी माझी हेल्प करून अर्ध्या रात्री ते सगळे पाणी फिरवून हे केलं। रात्री पुन्हा ही धरण खाली येत चाललेले सडकत चाललेली आहे। तेव्हा हे माझ्या घराला धोकेदायक आहे। तेव्हा प्रशासनाने काय तरी माझ्यासाठी करावं। पुढे जर्नलिस्ट हरी नेगेसह कृष्णकांत साळगावकर, खेड, रत्नागिरी।